सन 2024-25 या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांना एकूण 4,599 कोटी 93 लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते, तर बँकांनी 4,759 कोटी 69 लाख इतका कर्ज पुरवठा करून उद्दिष्टापेक्षा अधिक काम केलेले आहे। त्याचप्रमाणे यावर्षीही रब्बी व खरीप हंगामासाठी देण्यात आलेले 5,200 कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, तसेच बँकांनी एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पुनर्लोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आरबीआयचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अक्षय गोंदेवार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, आरसीटी संचालक दीपक वडेवाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांच्यासह सर्व शासकीय महामंडळाचे व्यवस्थापक तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।